एका हिरव्यागार जंगलात खूप प्राणी राहत होते. सगळे प्राणी मिळून रोज खेळायचे, हसायचे आणि खूप मजा करायचे. पण त्या सगळ्यांमध्ये एक ससा खूप घमंडी होता. त्याला आपल्या वेगाचा खूप अभिमान होता. तो नेहमी छाती फुगवून म्हणायचा, माझ्यापेक्षा वेगाने कोणीच धावू शकत नाही. एके दिवशी सगळे प्राणी जंगलात खेळत होते. तेवढ्यात ससा मोठ्याने म्हणाला, ऐका ऐका, माझ्यापेक्षा वेगाने धावणारा कोणी आहे का? सगळे प्राणी एकमेकांकडे पाहू लागले, पण कोणी काही बोललं नाही. तेवढ्यात कासव शांतपणे पुढे आलं आणि म्हणालं, मी तुझ्याशी शर्यत लावतो. हे ऐकून ससा मोठ्याने हसू लागला. तू माझ्याशी? ही तर खूप मजेदार गोष्ट आहे. शर्यत सुरू झाली. ससा विजेसारखा धावू लागला आणि कासव हळूहळू चालू लागलं. थोड्या वेळात ससा खूप पुढे गेला. त्याने मागे वळून पाहिलं, कासव कुठेच दिसेना. अचानक त्याला लालचुटुक टोमॅटोची शेती दिसली. तो म्हणाला, अरे, अजून खूप वेळ आहे, आधी थोडे टोमॅटो खाऊया. तो बसून मस्त टोमॅटो खाऊ लागला. पोट भरलं, मग तो जवळच्या झाडाखाली जाऊन बसला. थंड वारा लागला आणि ससा गाढ झोपून गेला. दरम्यान कासव थांबलं नाही. ते हळूहळू पण सतत पुढे चालत राहिलं. चालत चालत ते झोपलेल्या सशाजवळून पुढे गेलं. थोड्या वेळाने ससा जागा झाला. त्याने पाहिलं, कासव पुढे गेला आहे. तो जोरात धावला, पण उशीर झाला होता. कासव आधीच शेवटच्या रेषेवर पोहोचलं होतं. ससा लाजला आणि म्हणाला, मी चूक केली, मला गर्व करू नये होता. कासव हसून म्हणालं, हळूहळू चाललं तरी चालतं, पण थांबू नये. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? हळूहळू का होईना, पण सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळतं. मुलांनो, अजून मजेदार गोष्टी ऐकायच्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि लगेच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत. बाय बाय.